हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्लीवची कटिंग पाहणार आहोत. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाही उंची 10.5 इंच आहे, आर्मोल 16 इंच आणि दंडघेर 11 इंच आहे. आता आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. उंची 10.5 आहे, तर आपल्याला पाऊण इंच किंवा तुम्हाला जर जास्त लागत असले शिलाईसाठी तर 1 इंच घेऊ शकता. इथं मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपल्याला सरळ असंच खाली बॉक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता, इथून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला इथे खाली छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही साईजची स्लीव्ज कटिंग करत असाल तेव्हा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे 36 छाती आहे, तर इथे मी 9 इंचावर घेत आहे. म्हणजे चौथा भाग 9 इंच होतो, तेव्हा इथे मी 9 इंचावर असा बॉक्स करून घेत आहे. कोणत्याही साईजची स्लीवची कटिंग करते वेळेस आपल्याला हेच मेथड वापरायचं आहे. आता इथून आपल्याला खालच्या साईडने 2 इंच वरती घ्यायचं आहे आणि इथून पण आपल्याला एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्ज कटिंग केलात तर तुमची स्लीव्ज एकदम परफेक्ट बसेल. आता इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला आर्महोलचा हाफ घ्यायचा आहे. इथे आपला आर्महोल 16 इंच आहे, तर मी इथे 8 इंच घेतलेला आहे. आता इथून आपल्याला अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता, या पद्धतीने मी इथे 3 मार्क करून घेतलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता, आपल्याला इथे कॅप हाईट 4 इंच आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे. इथून पण आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि इथं एक लाईन आतल्या बाजूला घेऊन आपल्याला कर्व शेप घ्यायचा आहे आणि पॉईंट टू पॉईंट आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून या पद्धतीने आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. डायरेक्शन चेंज करून आपल्याला स्लीवचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे कर्व शेप वापरायचा आहे, कारण कर्व शेपने जर तुम्ही या पद्धतीने आकार दिलात तर तुमची स्लीव्ज एकदम परफेक्ट बसते आणि आकार पण खूप छान येतो. आता आपल्याला इथे दंडघेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडघेर येथे 11 इंच आहे, म्हणजे 11चा हाफ आपल्याला 5.5 प्लस तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच ठेवू शकता. येथे अशा पद्धतीने अशी रेष ओढून घ्यायची आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिकायचे असतील किंवा साडीला पिको फॉल कसा करायचा हे शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपली इथं स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे. बरोबर जिथे आपण आकार दिलेला आहे तिथून आपण स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. इथं सेंटरमध्ये आपल्याला आणि खालच्या साईडला पण आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता, आपली इथे स्लीवची कटिंग कशी झालेली आहे. आता आपल्याला समोरील बाजूचा आकार द्यायचा असला तर सेंटर घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला या साईडनं घ्यायचं आहे आणि तिथून बरोबर आपल्याला स्लीव्ज या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. तुम्ही तर पाहू शकता, आपण जर या पद्धतीने फोल्ड केला तर आपोआप आपल्याला फ्रंट साईडचा आकार येतो आणि या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना फ्रंट साईडचा आकार देता येत नाही, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही एकदम सोपी पद्धत आहे. आपण जेथे मार्क केलेला आहे तिथून आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे.
तुम्ही तर पाहू शकता आपली इथं स्लीव्ज आता रेडी झालेली आहे. आता तुम्ही ही स्लीव्ज ब्लाऊजवर कट करून घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. असेच नवीन नवीन टेलरिंग टिप्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.